नमस्कार मंडळी, मी मेघा तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार. तर शेवटचा गुरुवार म्हणजे उद्यापन आलं. नैवेद्य तर दरवेळेस आपण करतोच, पण यावेळेला खास नैवेद्य आला आणि उद्यापन आहे, शेवटचा गुरुवार आहे, तर काहीतरी स्पेशल हवंच नाही का. तर आज हे मी जे तुम्हाला दाखवते ना, हे म्हणजे अगदी आपलं काम सोपं करण्याचं उत्तम साधन आहे. कारण कोणताही सण म्हटला की रांगोळी ही आलीच आणि मग त्याचं टेन्शनही आलं. बरेचसे छापे आहेत आजकाल, स्टेन्सिलमुळे काम खूप इझी झालेलं आहे. पण कधीकधी काय असतं ना, काही ज्या पारंपरिक आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या परत अनुभवायची इच्छा होते. पण आता थोडा त्याला मॉडर्न टच द्यायची पण गरज आहे. कारण सध्या काय झालं आहे ना, गेरू मिळत नाही आहे. पूर्वी कसं असायचं, छान फरशीवरती गेरू सरवायचा, त्याच्यावर ठिपके काढायचे, रांगोळी काढायची, त्यात रंग भरायचे की आपल्या दाराला अजून शोभा यायची. पण निदान सिटीमध्ये तरी, शहरात तरी गेरूच आजकाल मिळत नाही आहे. त्यामुळे सारवणं तर लांबचीच गोष्ट झाली. तर मी काय केलं आहे, हे जे MDFचे प्लाय आहेत ना 10x10चे, त्याला गेरूसारखा टेराकोटा कलर मारला आहे आणि ठिपके काढून ती रांगोळी काढली आणि मस्तपैकी असे त्याच्यात रंग भरले आणि जशी रांगोळी पांढरी बॉर्डर असते तशी पांढरी बॉर्डर काढली. ह्याचा फायनल लुक मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर ही एक आयडिया तुम्ही असं करू शकतात. माझ्याकडे असे 5-6 टेन्सिल्स म्हणजे 5-6 छापे मी असे बनवून ठेवलेले आहेत, रेडीमेड रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी. कारण बाहेरचं आणण्यापेक्षा ना थोडंसं आपली क्रिएटिव्हिटी लावली ना तर मजा येते. आणि हे लास्टला दाखवेन मी तुम्हाला कसं दिसतं ते. आणि आज मी तुमच्यासोबत ना एक झटपट मिल्कशेक रेसिपी शेअर करणार आहे उपासाची. कारण काय होतं, सकाळी उठल्यानंतर पूजा होईपर्यंत पोटात काही ना काहीतरी जायला हवं, नाहीतर मग ॲसिडिटी होते. त्यामुळे मस्त सगळे ड्रायफ्रूट्स घ्यायचे, मखाणे घ्यायचे आणि दुधामध्ये भिजत घालायचे आणि पटकन मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे. तुम्हाला पाण्यामध्ये दूध आवडत नसेल तर तुम्ही पाण्यात पण करू शकता. आणि बघा, टेस्टी उपवासाचा मिल्कशेक रेडी आहे. आणि हे जर तुम्ही प्याल ना तर जवळजवळ 3 तास तरी तुम्हाला काहीच खायची गरज पडणार नाही. तर सकाळी उठल्या उठल्या, कारण मला ॲसिडिटी होते खूप असं वेळ काही नाही खाल्लं तर, त्यामुळे मी हा मिल्कशेक प्यायले आणि आता पटापट तयारीला सुरुवात केली. सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे आज पूजेला कोणते दिवे ठेवायचे. कारण माझं दिव्यांचं खूप छान कलेक्शन आहे माझ्याकडे. ह्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, पाहिला नसेल तर नक्की पहा. त्यामुळे मी 4ही गुरुवारी वेगवेगळं काही ठेवण्याचा प्रयत्न करते. अर्थात देवांना हे काहीच नको असतं, पण ही आपली हौस आहे, बाकी काही नाही. तर सगळ्यात पहिलं तर उजळून घेतलं. खरं माझे मिस्टर असतात ना त्यावेळेस खूप बरं पडतं मला, कारण हे सगळं घासाघुशीची कामं तेच करतात, मी काही करत नाही. पण आता त्यांना कामानिमित्त बाहेरगावी जायला लागलं आहे, त्याच्यामुळे सगळं काम माझ्या अंगावर पडलं आहे. पण बघा, असं सोन्यासारखे लखलखतात एकदम. आणि हे जे छोटे तांबे आहेत ना, छोटे लोटे, ते पण मी का ठेवले ते तुम्हाला पूजेमध्ये समजेल. आणि हे काम झाल्यानंतर मुख्य काम म्हणजे पूजेचं सगळं सामान एकत्र आणायचं. कारण 10 वेळा उठायला लागतं. माझं देवघर वेगळं आहे, वस्तू किचनमध्ये असतात, सारखं चालून येऊन पाय अक्षरशः दुखायला लागतात. तर सगळं पूजेचं सामान मी व्यवस्थित काढलं. आणि आज मी पूजेची एक वेगळी थीम करणार आहे. तर गेल्या गुरुवारी मी रेड आणि येलोमध्ये केलेली. आजची थीम आहे पिंक आणि व्हाईट. आणि हे जे चौरंगासन आहे ना, हे मी काकांकडनं शिवून घेतलेलं, पण कदाचित ना ते नाही बसलं व्यवस्थित. मे बी धुतल्यानंतर ते अस्तर सॉफ्ट होईल आणि त्याचं फ्रिल व्यवस्थित पडेल. त्यामुळे तो प्लॅन ड्रॉप केला. म्हटलं माझ्याकडे आधीचं जे पिंक कलरचं आहे ना तेच घालावं, तेच छान दिसतं आहे. आणि हे जे 1.5 फुटाचे ना मी पिंक कलरचे गार्लँड मी ॲमेझॉनवरनं मागवले होते. कारण बॅकड्रॉप मला पिंक हवा होता, व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन, तर ते छान दिसलं असतं. आणि बघा, हे असा सुंदर माझा बॅकड्रॉप रेडी झाला आहे. सोपा आणि स्वस्तातला. एवढं डेकोरेटिव्ह मी जास्त करत बसत नाही. त्यातल्या त्यात छान दिसावं आणि पूजा छान व्हावी, मनापासून व्हावी, हे सगळं मी पाहते. कारण एवढं भव्य दिव्य मला कदाचित नसेल जमत. ठीक आहे, चालतं, जे आपल्याला आवडतं आहे ते करायचं. आणि आज असं पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशनचं आहे. वस्त्र थोडंसं मोठं आहे आणि त्यामुळे मी हे असं तांब्यावरती कलशावरती कलश ठेवलं आहे आणि 5 बोटं मी खालच्या कलशालाही आणि वरच्या कलशालाही असे मी ओढून घेतलेले आहेत. आणि काय होतं ना, प्रत्येक वेळेला
आधी कसं व्हायचं, एकच मुखवटा घालायचो, एकच वस्त्र असायचं. आता हे सगळे आपले चोचले आहेत. 4 गुरुवारी 4 वेगळे मुखवटे, 4 वेगळी वस्त्र. पण असं कधी-कधी वाटतं ना, देवांना शृंगार आवडतो. त्यामुळे तेच घालण्यापेक्षा आपण नाही का, आपण कधी घालतो का एकच साडी 4 फंक्शनला? नाहीच ना. त्यामुळे जे लोकं बोलतात ना, की हे सगळं आत्ता झालेलं आहे, देवीला ह्यापैकी काहीच नको आहे. माहिती आहे देवीला काहीच नको आहे ह्यापैकी. पण शेवटी देवीचा शृंगार करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे ना. असं असतं तर मग देवळांमध्ये सुद्धा एकच साडी ठेवली असती नाही का देवीला, बरोबर आहे की नाही? त्यामुळे ही सगळी रूपं आपण देवीला द्यायची असतात, देवीचा शृंगार करायचा असतो. त्यानिमित्ताने सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडतात आणि कुठे आपण रोज करतोय. मार्गशीर्षले 4 गुरुवार तर करतात. आता एका ना फेसबुकवरती एका आजीबाईंची एक पोस्ट होती, की हे काय थेरं चालू आहेत, आजकाल बॉडी पण देवीला लावतात. अरे पण काय हरकत आहे, त्यांचा तो भाव आहे ना, त्याच्यामुळे ते करतात. आणि हे ना आज जसं लक्ष्मीपूजनाला आपण जशी धनधान्याची पूजा करतो ना, तर आज शेवटच्या गुरुवारी माझा तसाच करायचा मानस आहे. त्यामुळे घरातली जेवढी धान्य होती, त्या धान्यांची आज या मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारी मी पूजा केली आहे. आणि आता साधी सोपी पूजेची मांडणी नेहमीप्रमाणे करून घेतली. पूजा तर नंतर करणारच आहे, पण आधी मी मांडणी करून घेतली, कारण नंतर रांगोळी काढल्यानंतर ना काही शक्य होत नाही तिथे काही काम करायला. तर अशा प्रकारे साधी सोपी सिंपल मांडणी मी केलेली आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवते की ते रांगोळीचा छाप कसा दिसतोय ते. फायनली पूजा वगैरे तर माझी झाली आहे. दुपारीच झाली होती पूजा. फक्त पोथी वाचायची ठेवली आहे मी, कारण माझी मुलगी क्लासला गेली आहे. ती आल्यानंतर पोथी वाचणार, कारण उपास तिचा पण आहे. त्यामुळे म्हटलं ती असताना पोथी वाचलेली बरी. तर आता ती आल्यावर पोथी वगैरे वाची, नैवेद्य रेडी आहे, फक्त दाखवायचं आहे. आता आरती, पोथी हे सगळं ती आल्यानंतरच मी आता करीन. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज हळदी कुंकू आहे. मैत्रिणींनी बोलवलं आहे, तर आता पहिलं त्यांच्याकडे जाते, मग त्यांना आमंत्रण देते. कारण मी प्रत्येक वेळेस असंच करते, आधी त्यांच्याकडे जाते आणि मग त्यांना आमंत्रण देते. कारण म्हणजे आपलं पण सगळं आवरलेलं असतं, आपली गडबड होत नाही. बरोबर आहे की नाही? मस्त वाटते की नाही आयडिया ही? तर चला, आता इथपर्यंत तर पाहिलं आहे, आता इथून पुढे पण बघा काय काय होतं ते. आणि मला जरा कमेंट करून नक्की सांगा की माझी आज देवी किती छान दिसते. अगदी दृष्ट काढावी अशी वाटते मला. खूपच छान वाटते एकदम. म्हणजे आता व्हिडिओमध्ये कसं दिसते मला माहीत नाही आहे, पण असं प्रत्यक्षात तर असं वाटतंय ना, खूप परीक्षा घेतली खरं आज देवीने. ती काय घेतली ते सांगेन मी पुढे, ज्यावेळेस मी व्हिडिओ एंड करीन तेव्हा. कारण खरंच पूजा जितकी छान दिसते ना, त्याच्या मागची तयारी आणि गोंधळ एवढा असतो. पण सांगते मी तुम्हाला काय झालं ते. तर सध्या तर हळदी कुंकाची तयारी करूया. तर चला, हळदी कुंकासाठी लागणारी पोथी, फळ आणि फुलं मी एका ताटामध्ये काढून घेतली. आणि आता एक जणी यायला सुरुवात झाली होती. आणि सगळ्या जणी ज्या कोणी माझ्या घरी येत होत्या, त्या देवीचं रूप पाहून खूप आनंद होत होता त्यांना. विचारत होत्या, कुठून घेतला मुखवटा, वस्तू कुठून घेतल्या. आपल्याला तरी शेवटी काय पाहिजे असतं? आता ह्या स्टेजला ना आपली स्तुती करण्यापेक्षा ना आपल्या कामाची स्तुती आपल्याला सगळ्यात जास्त भावते, नाही का? कुणी आपल्याला जरी छान दिसते असं नाही म्हटलं ना तरी चालेल, पण आपल्या घराचं कौतुक केलं, आपल्या पूजेचं कौतुक केलं, आपल्या मुलांचं कौतुक केलं, तरीसुद्धा आपण खूप भरून पावतो. असं निदान माझं तरी असंच झालं आहे आजकाल.
तरीसुद्धा सगळ्याजणी ज्या कोणी येत होत्या त्या आवर्जून देवीच्या पाया पडत होत्या, देवीचं रूप मनात साठवत होत्या, फोटो काढत होत्या. छान वाटत होतं. आणि हळदी कुंकाच्या निमित्ताने ना प्रत्येकजण कसं असतं, प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये बिझी आहे. प्रत्येक जणांना रोज एकमेकींना भेटायला वेळ मिळतोच असं नाही. निदान या हळदी कुंकाच्या निमित्ताने तरी सगळ्याजणी येतात, गप्पा मारतात, थोडंसं मन हलकं होतं. आणि काय होतं ना, हा जो पर्टिक्युलरली हळदी कुंकू आहे ना उद्यापनाचा, सगळ्यांकडेच असतं. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं, आपण एखाद्याकडे हळदी कुंकाला जातो आणि आपल्याकडे मैत्रिणी येऊन जातात. सगळा गोंधळ, प्रत्येकजण अरे फोनवरती मग कनेक्टेड आहेत, मुलं असतात घरी, सगळं गडबड गोंधळ. पण एक प्रकारची ना मजा मस्ती असते काम करणं म्हणजे. आता हळदी कुंकाला मीसुद्धा जाऊन आले सगळ्यांकडे आणि सगळं सगळं संपलं होतं, म्हणजे येणं जाणं. म्हटलं चला आता पटापट 2-3 पोळ्या करून घेऊया नैवेद्याच्या. कारण मुलगी पण आली होती, मला पोथी वाचायची होती, आरती करायची होती. तिच्याचसाठी मी थांबले होते खरं म्हणजे. कारण पहिल्यांदाच तिने 4ही गुरुवार उपास केलेला, त्यामुळे पोथी आणि आरती ती नसताना मला वाचावीशी नाही वाटली. कारण मग काय फळ मिळणार ना तिला, पोथी तर ऐकायला पाहिजे. त्यामुळे नैवेद्य दाखवायला मी गरम गरम मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या, बटाट्याची भाजी, वरण भात असा साधा स्वयंपाक केला होता. कारण माझ्या लेकीला आवडते बटाट्याची भाजी आणि पुरणपोळीचं कॉम्बिनेशन. त्यामुळे देवाला नैवेद्य वगैरे दाखवला, पोळ्या केल्या आणि आजच्या दिवसाची सांगता केली. पुरणपोळी म्हटलं ना, आणि कसं तुम्हाला आज एक विशेष गोष्ट मी केली आहे. दरवेळेस मी कटाची आमटी करते, पण ती मी एकटीच खाते आणि मिस्टर पण नाही आहेत, ते बाहेरगावी गेलेत कामानिमित्ताने. त्यामुळे म्हटलं आता ती बनवली एवढी तर कोण खाणार. तर मी काय केलं माहिती आहे का, जो कट असतो ना आपला, त्या कटामध्येच पुरणाच्या पोळीचं मी पीठ मळलं. कारण आमच्याकडे मैद्याच्या पोळ्या नाही करत, फक्त गव्हाच्या पोळ्या करतात. आणि त्यामुळे ना एक नुसतं खायला पण खूप छान लागत होती पोळी. असं नैवेद्याचं ताट काढलं आणि हे केळीचं जे ताट आहे ना, केळीच्या पानाचं, हे मी तुळशीबागेतनं घेतलं होतं. आणि त्याच्या त्या वाट्या वगैरे पण आहेत, पण त्या आता त्या बॉक्समध्ये आहेत आणि परत काढायला मला कंटाळा आला होता. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, जे आहे ते चांदीच्या वाटीत दूध साखर ठेवली, भाताची मूद, बटाट्याची भाजी आणि पुरणाच्या पोळीचा नैवेद्य. असं करून छान मनोभावे देवीची प्रार्थना केली आणि देवीला नैवेद्य दाखवला. आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वानुभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी कहाणी आहे. शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षण ती, तो एकटाच उपभोगी. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, आधारासाठी काठी. फायनली सगळं व्यवस्थित पार पडलं. हळदी कुंकू पण छान झालं, बऱ्याच जणी आल्या होत्या. मला अपेक्षा पण नव्हती की एवढ्या जणी येतील, पण खूप जणी आल्या होत्या. खूप छान वाटत होतं आज. आणि मी पण बऱ्याच जणांकडे गेलेले. म्हणजे कसं असतं ना, संक्रांतींचं हळदी कुंकू असतं ना, ते एकेका दिवशी एकेकाकडे असतं. पण ह्या हळदी कुंकूला एवढी धावपळ होते ना, खूप खूप धावपळ होते. सतत खाली उतरा वर जा, खाली उतरा वर जा. सगळ्यांनाच हा अनुभव आला असेल. तरी बरं लिफ्ट आहे म्हणून. पूर्वीच्या बिल्डिंगमध्ये राहत होते ना, अक्षरशः पाय भरून यायचे, वर चढून उतरून खूप कंटाळा यायचा. पण तरीसुद्धा तो उत्साह कायम असायचा. आणि अगदी आजही तसंच वाटत होतं. खूप छान वाटलं आज. आणि देवी पण माझी एवढी छान वाटते ना, मी देवीची दृष्ट पण काढली. कारण मस्तच वाटतंय आज देवीचं रूप. फक्त ती जी वेणी आहे ना, ती खूप झालं आहे. हां, तुम्हाला मला एक सांगायचं होतं. काय झालं, हा मुखवटा बसवायला मला 2 तास लागले. कसं सांगते. नारळ छोटा आहे, देवीचा मुखवटा मोठा आहे आणि हेवी आहे. त्याच्यामुळे त्याचं वजन ना पुढच्या दिशेला येत होतं. त्यामुळे तो मुखवट ठेवलं की तो स्वतःकडे झुकत होता. 2-3 वेळा असा पडण्याच्या स्थितीमध्ये आला होता. त्याच्यात ती वेणी अशी, ॲक्च्युली वेणीला वजन नाही आहे, पण ती अशी मोठी असल्या कारणामुळे ना, आणि नारळ छोटा असल्यामुळे सगळ्या गोष्टी बसत नव्हत्या व्यवस्थित. मग काय आयडिया केली, नारळाच्या मागच्या बाजूला
तेवढ्याच आकाराचा एक स्पंज होता माझ्या. स्पंज पण नाही, तो असं बघा ना, एक कडक मटेरियल येतं आपण पॅकिंगला वगैरे टाकतात बघा, तर तो मी लावला आणि त्याच्यावर हा मुखवटा असा बांधला. तरी पण बघा थोडासा असा त्याची मुखवट्याची मान अशी अशी वरती आल्यासारखी वाटते. पण काय करणार, पर्यायच नव्हता माझ्याकडे. पुढच्या वर्षी ना आठवणीने चांगला मोठा नारळ घेऊन येईन मी, कारण तोच बेस्ट आहे. तर त्यामुळे ही अशी सगळी गंमत झाली. पण फायनली देवीचं रूप खूप खूप सुंदर दिसतंय, नाही का? सारखं असं पाहतच राहावं वाटतंय मला, तर इथून उठावंसंच वाटत नाही आहे खरं म्हणजे. तर तुम्हाला आजची पूजा कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून. आणि काल काल जो मी व्हिडिओ टाकला होता ना मासिक पाळी आणि उद्यापनाबद्दल, काही काही जणींनी खूप छान कमेंट दिल्यात. म्हणजे ज्या माझ्या ओळखीच्या मैत्रिणी आहेत त्यांनी तर मला पर्सनल व्हॉट्सॲपवरती मेसेज करून मला रिप्लाय म्हणजे व्हॉट्सॲपवरती मेसेज केला की अगं मेघा, तू इतकं छान सांगितलं आहेस, आजपर्यंत कुणी अशा पद्धतीने कोणी सांगितलं नव्हतं. पण काही काही जणींना कदाचित खटकलेलं दिसतंय, कारण बरेचसे सबस्क्रायबर माझे कमी झाले. ठीक आहे, पण चालत रात्र 2 जातील 4 येतील. जे योग्य आहे ते नेहमीच मांडत राहीन मी, नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल. तर एकंदर कसा वाटला व्लॉग तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.